हिंगोली जिल्ह्यात तब्बल 4,07,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी बळीराजानं मे महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली आहेत। खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतोय। मृग नक्षत्र सुरू झाले तेव्हापासून शेतकऱ्यांना पेरणीलायक पावसाची अपेक्षा आहे, परंतु तेव्हापासून आतापर्यंत पाऊसच झाला नसल्यानं शेतकरी आभाळाकडे नजर लावून बसलाय। या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केली असून शेतीची मशागत, खतं, बियाणांच्या खरेदीसह शेतीला लागणाऱ्या सर्व साहित्यांची खरेदी पूर्ण झाली आहे। मृग नक्षत्र सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झालेला आहे, अजूनही पेरणीलायक पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे याचा फटका शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना बसू लागलाय, कारण पाऊस लांबल्यानं, पाऊस न झाल्यामुळं खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळते। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या अशाच एका शेत शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी या शेतकऱ्याच्या वतीनं शेतामध्ये पूर्णपणे पेरणी पूर्ण मशागतीची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी हळद लागवडीसाठी बेड मारण्यात आले आहेत। हे ज्या बेड आपण बघताय ना, या ठिकाणी बेड मारण्यात आले आहेत आणि या ठिकाणी जोरदार पाऊस बरसल्याच्या नंतर हळद लागवड करता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती, परंतु अजूनही पाऊस न बरसल्यामुळं पूर्णपणे या पेरण्यावर परिणाम झाल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर 4,07,000 हेक्टरवर पेरण्या प्रस्तावित आहेत, परंतु पाऊसच न झाल्यामुळे या सर्व क्षेत्रावरच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळते। तर प्रशासनाच्या वतीनं, कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना आवाहन केलं जाते, जोपर्यंत 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तर या पेरण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। शेतामध्ये लागणारे जे सर्व खते, बी बियाणे यासह फवारणीची जे औषधं असतात त्या औषधांची पूर्णपणे खरेदी करण्यात आलेली आहे आणि शेतकरी आता पावसाची वाट बघू लागलेला आहे। पावसानं जोरदार पद्धतीनं बरसावं आणि या वर्षीच्या पेरण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा आता शेतकरी करू लागले आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। मशागतीचे कामे 100% कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही पावसाचा 2-3 दिवसातला पावसाचा जो डेज बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की बाबा कदाचित जमिनीत ओलावा निर्माण झाला असा एखादी आपल्यास भास होतो। परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाहीये आणि शासन स्तरावर त्याची रेकॉर्डिंग होत नाहीये, तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीकडे जाऊ नये।